नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. मगापासून त्याचा कार्यक्रम चालला, एकदा वरती चढतो, एकदा हे करतो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. सकाळचे 5:45 वाजलेत मित्रांनो. आलोय ते समोरच्या पार्टीनी जे लोकेशन पाठवलं होतं तिथं येऊन थांबलो. सकाळी बरोबर 4 वाजता उठलो. 4:15ला 4:10ला निघालो तिथून. आता पार्टीच्या इथं आलोय. एक 35 किलोमीटर होतं तिथून मी जिथं दावसपेठ पासून. तो येतोय आता. तो येणाऱ्यानं आपल्याला जिथं खाली होते तिथं घेऊन जाणार आहेत. त्याला कॉल केलता, एक 5-10 मिनिटात येतो म्हटलं. येतोय म्हटलंय. आता बघूयात किती वेळ लागतो वगैरे. जवळच आहे म्हटलं, इथून काय लांब नाही जास्त. एक 10-15 मिनिटात आपण जागेवर पोचू म्हटलं. 7 वाजता वगैरे आम्हाला येणार आहेत असं सांगितलं. तर बघूयात मित्रांनो त्याची वाट आता किती वेळ लागतो वगैरे काय माहिती. हायवेच्या बाजूलाच थांबलोय. हायवेला लागूनच आहे. येईलच आता बहुतेक. या साईडला कुठंतरी आतमध्ये वगैरे राहत असेल ते. झोप नाही झाली मित्रांनो, कंटाळा आलाय आता. आज रात्री व्यवस्थित झोपेल, कारण की आता खाली केल्यानंतर 10 वाजेपर्यंत वगैरे म्हणतो, 10-11 वाजेपर्यंत खाली होईल म्हणून. त्याच्यानंतर मग दिवसभर आपल्याला काय काम नाहीये. एखाद्या जागी वगैरे थांबून मग परत दिवसभर झोपू शकतो. तो बघूयात मित्रांनो त्याची वाट किती वेळ लागतो वगैरे काय होतं ते. मित्रांनो सकाळचे 7:30 वाजलेत. आता दुसऱ्या जागी आलो आम्ही खाली करायला. पहिल्याचा माल देऊन आलोय. आता दुसऱ्या जागी खाली होते. एवढं झालं की झालं. आज संडे असल्यामुळं सगळं बंद आहे. थोड्याच कंपन्या चालू आहे. तो म्हटला बरं झालं तुम्ही संडेला आला, नाही तर सोमवारी जर खाली करायला आलो असतो तर 2 डिलिव्हरीसाठी दुपारी 1-2 वाजले असते म्हटलं. त्यामुळं मी तुम्हाला आज बोलून घेतलं आणि आज लवकर करून घेतलं. आता एक 10-15 मिनटात आमचं खाली करून होईल. त्याच्यानंतर इथंच नीलमंगलाच्या इथं पिण्याच्या इथंच आहे एक TCIचं पार्किंग आहे. तिथं थांबायचं मग दिवसभर आपल्याला. आणि हाच माणूस उद्या येणार आहे बमचुंदराला खाली करून द्यायला. तिथं 3-4 डिलिव्हरी आहेत. तो म्हटला मी तिथं खाली करून देणार, रिसिव्ह वगैरे तुला देणार, त्याच्यानंतर तुम्ही तिथून निघून जा म्हटलं. भारी माणूस आहे एकदम. हरियाणाचा पोरगा आहे, बहुतेक ट्रान्सपोर्टवाल्याचाच माणूस आहे. ते व्यवस्थित सगळं हे करून देतोय. होईल एक थोड्या वेळात लगेच होईल की निघूयात मित्रांनो इथं. आता नाश्ता वगैरे, आता चहा वगैरे पिऊन आलो. नाश्ता वगैरे थोड्या वेळाने करूयात. पार्किंगला वगैरे गेलं, मोठी पार्किंग म्हटलं, आंघोळीची वगैरे सगळे सोय आहे तिथं. संध्याकाळचं बाथरूम वगैरे. महाराष्ट्रातल्या गाड्या तुमच्या भरपूर असतात म्हटलं. दिवसभर थांबा, उद्या सकाळी 7 वाजता तो येणार आहे म्हटलं आणि 7 वाजता आपण जाऊयात म्हटलं. आता बघूयात मित्रांनो इथं किती वेळ लागतो खाली व्हायला. मित्रांनो सकाळचे 8:45 वाजलेत. आलोय आता मी पार्किंगला. TCIच्या इथं पार्किंग आहे. समोर मेन रोड आहे बघा, ब्रिज वगैरे दिसतो. भरपूर गाड्या, जागा भेटली आपल्याला. आपली गाडी इथं लावली आहे बघा. आपली एकच गाडी वेगळ्या शोची आहे, बेळगाव बॉडी कॅबिन. बाकी बघा सगळ्या गाड्या जोधपूर, इंदोर या शोच्या आहेत. पलीकडे एक आहे बेळगाव बॉडी कॅबिन. बाकी या सगळ्या बघा हरियाणा, राजस्थान, UP, गुजरात या साईडच्या गाड्या आहेत सगळ्या. आता उद्या 7 वाजेपर्यंत आपल्याला काय हे नाही. उद्या 7 वाजता येणार आहे तो आणि खाली करून जाणार आहे. भरपूर गाड्या आहेत. निवांत आपलं बसायचं. आता नाश्ता करायला जायचं आहे. आता थोड्यात जाईल नाश्ता वगैरे करायला. तोंड हातपाय धुवायचे आणि मग नाश्ता करून येत नंतर. त्यांनी आणून सोडलं ट्रान्सपोर्टवाल्याच्या माणसांनी.
एका जागी त्या बिचारीने स्वतःनीच खाली केली. 22 पिशव्या होत्या. तिथं माणसं पण नव्हते खाली करायला, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःने खाली केली. वरतून त्याला काढून द्यायला मी मदत केली जरा, त्यामुळे पटपट झालं. 22 गोण्या होत्या 50 किलोच्या. तर माणसाची वाट बघत बसलो असतो तर वेळ झाला असता. हे समोर दिसते ट्रकच्या मागं ते TCIचं हे गोडाऊन आहे. तिथं गाड्या खाली होतात. कुंदन शेट वगैरे आलेत इथं पहिले त्या पार्किंगला बहुतेक. तर जाऊयात मित्रांनो नाश्ता करायला. पहिले तोंड हातपाय वगैरे धुवून घेऊयात आणि नाश्त्याला जाऊयात. मग मित्रांनो दुपारचे 3:45 वाजले. आंघोळ वगैरे करून आलोय आता मस्तपैकी. झोपलो होतो मित्रांनो. 12:30 पावणे 1च्या दरम्यान उठलो नसतो. बाजूला गाडी आहे या साईडला. त्या गाडीवाल्याने एवढा जोरात टेप लावला, त्याच्यामुळे मग जाग आली. म्हटलो आता उठा. आंघोळ वगैरे केली, एकदम फ्रेश वगैरे झालो. जेवायला जायचं होतं पण अजून काय भूक लागली नाही, कारण की सकाळी नाश्ता भरपूर केला होता. पुरी भाजी वगैरे खाल्ली होती, परत पुलाव खाल्ला होता हाफ. त्याच्यामुळं अजून तरी काय भूक लागली नाही. जरी गेलो तरी आता काय किरकोळ काहीतरी खाऊन यायचं. पार्किंगमध्येच बसलो. चांगली पार्किंग आहे, आंघोळीची वगैरे सोय चांगली व्यवस्थित, बाथरूम वगैरे सगळं आहे, त्यामुळं काय अडचण नाही. अजून आता आजचा दिवस थोडक्यात संपतच आलाय. आता संध्याकाळ झाल्यावर सगळेजण आपल्या आपल्या गाडीत बसलोय. पण एक प्रॉब्लेम असा झाला, दोन्ही साईडला हरियाणाच्या गाड्या आहेत आणि एवढ्या बिडी पेतात कंटिन्यू ते सगळ्या. आणि गाडीत आपल्याच गाडीत धूर वगैरे येतो, कंटिन्यू चालू आहे त्यांचं. त्या गाडीत मला बसवा ना आता कंटिन्यू. तर जाऊन येतो जरा, चहा वगैरे तरी पिऊन येतो कमीत कमी. कंटाळा आला. झोपलो होतो चांगलं, पण त्यांनी टेप लावल्यामुळं झोप वगैरे डिस्टर्ब झाली, त्याच्यामुळे उठलो. आता चला आंघोळ वगैरे तर झाली, ते बरं झालं. आता उद्या बघू खाली झाल्यानंतर काय ठरतंय. एक तर नारळ पाणी नाही तर लाकडालाच जायचं. अजून काय कुंदन शेटला वगैरे विचारलं नाही. शेटचा पण फोन काय झालेला नाही अजून. संध्याकाळी फोन करून एकदा विचारून घेऊयात कुठं जायचं वगैरे काय. जर नारळ पाणी झालं तर नारळ पाणी जरा जवळ आहे इथून जायला, केरपेटला वगैरे जायला. लाकडाला जायचं म्हटलं भरपूर लांब जायला लागेल. बसलोय आपल्या सगळेजण आपल्या आपल्या गाडीत, काही ना काय मोबाईल वगैरे टाइमपास करत बसलेत बघा. शांत आहे एकदम पार्किंग, शुकशुकाट झालंय सगळं. ही जी गाडी दिसती बाजूची, त्या गाडीत बिड्या पेतात खूप. जो तो आपल्या गाडीत बसला, काही ना काय टाइमपास करत. कोण झोपलोय, कोण काय चालू आहे, काय ना काय चालू आहे. जाऊयात मित्रांनो, चहा वगैरे पिऊन येऊ. आता 5:30 वाजलेत मित्रांनो संध्याकाळचे. बघा कोणाकोणाचा काय काय टाइमपास चाललाय. गाडी सजवतोय, काय ना काय लावत बसलोय. मगापासून त्याचा कार्यक्रम चालला. एकदा वरती चढतोय, एकदा हे करतोय. आता लावले समोर गोंडे त्यांनी. परत ते येऊन बघतोय कसे दिसतात, परत जातो, परत काढतो. 3-4 वेळा त्यांनी जागा बदलली बिचाऱ्याने. आता फायनली ते बंपरला लावत येते. इथं समोर गप्पा मारत बसलेत बघा ट्रकवर. जास्त टाटाच्याच गाड्या आहेत, RJच्या गाड्या आहेत, UPच्या आहेत जास्त. UP आणि RJ वाले जास्त आहेत. असं काही ना काही टाइमपास चालू आहे. बाजूच्या गाडीत गप्पा चालू आहेत, ऐकू येत असतील. गप्पा आणि बिडी एवढं काम चालू आहे. त्याचं चालू आहे अजून त्याच्या मनाची शांती नाही झाली कुठं ते फायनल आहे का. एकदा तो बघणार, परत त्याच्यानंतर परत काही ना काहीतरी करणार. त्या समोर पण बघा त्याचं काम चालू आहे गाडीचे. बसलाय तो काय ना काय कोण चालूच आहे. तो ट्यूब कापतोय बहुतेक. टायरच्या बाजूला ट्यूब लावायला कापत आहे, असं चालू आहे.
फिटर वगैरे सगळे तिथं, मॅकॅनिक वगैरे. बोंडे बघा किती लावलेत तिने, समोर पण लावले, पलीकडच्या साईडला लावलेत. असा ना काही ना काही कोणाचा टाइमपास चालू आहे. गाड्या भरपूर आल्यात आता. या शोच्या गाड्यात बघा सगळ्यात जास्त, इंदोर, जोधपूर. ही समोरची एक गाडी आपल्या शो सारखी, ही आणि आपली दोनच गाड्या, बाकी एक पण गाडी नाही. बाकी सगळ्या इंदोर आणि जोधपूर वालेच आहेत. काय काय गाड्या चालल्यात परत खाली करण्यासाठी. फायनली झालं त्याचं, तिथं लावून फायनल केलं त्याने की इथंच राहून द्यायचं. बांधत आहे अजून. चहा पिऊन आलो होता जरा, आता इथं थांबलेत लोक, जरा बाहेर जाऊन गप्पा मारतो. कंटाळा आला मला पण गाडीत बसून. मित्रांनो, दुसरा दिवस आहे आज. सकाळचे 6:30 वाजलेत मित्रांनो. आता जाणार आहे, त्या पार्टीचा फोन येईल मला थोड्या वेळात, एक 7 वाजेपर्यंत फोन करतो म्हटलं मित्रांनो. मग जाऊयात खाली करायला. उद्याच्या ब्लॉगमध्ये, दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की कुठं कुठं खाली चालली, काय काय खाली झाली, किती वेळ लागला मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.